होतं, मात्र त्यांना जॉब विचारण्यासाठी आम्ही ठिय्या आंदोलन करू. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आपल्यासोबत आहेत. काय तुमची प्रतिक्रिया असणार आहे नागेश पाटील आष्टीकर यांच्या फोटीवर? नाही, मुळात आष्टीकर साहेबांना जे निवडून आलेत या ठिकाणी लोकसभेला, ते महायुतीला विरोधामध्ये निवडून आलेले आहेत. ते स्वतःहून या ठिकाणी त्यांनी कोणत्याही प्रकारे त्यांनी म्हणजे त्यांची काय भूमिका आहे. आज आम्ही सर्वांनी मिळून या ठिकाणी महायुतीच्या विरोधातल्या उमेदवाराला निवडून देण्याचं आम्ही काम केलं. आणि आज काय झालेलं आहे की आष्टीकर साहेब असतील ते परत महायुतीच्या बाजूने जाऊन बसलेले आहेत. म्हणजे या हिंगोली लोकसभेच्या सर्व नागरिकांच्या मतांना ज्या पद्धतीने त्यांनी त्यांचा अपमान केला, म्हणजे मतदारांचा जो अपमान या ठिकाणी आष्टीकर साहेबांनी केला, हे खऱ्या अर्थानं या घटनेचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो. ही लोकशाहीची पायमल्ली आहे. भारतीय संविधानाच्या मूलभूत तत्वाला अनुसरून आम्ही सर्व महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी मिळून फक्त घटना विरोधी BJPच्या आणि महायुतीच्या उमेदवारांना आम्ही या ठिकाणी सर्वांनी मिळून एकजुटीनं त्या ठिकाणी त्यांचा पराभव केला. आणि आज काय झालंय, आज तीच भूमिका घेऊन या ठिकाणी त्यांनी प्रवेश केला. इथे सर्व या ठिकाणी सर्व समाज बांधव पुढे येऊन त्यांनी प्रचंड मेहनत घेतली आणि त्यांनी कोणत्याही आमिषाला बळी पडले नाहीत. कार्यकर्ते सेटल झाले असते ना, कार्यकर्ते जर मॅनेज झाले असते तर तुम्ही निवडून आले असते का? तर आष्टीकर साहेब तुम्ही निवडून आले नसते. कार्यकर्त्यांनी जीवाचं रान या ठिकाणी केलं, त्यांनी आपापसामध्ये संघर्ष या ठिकाणी केला आणि त्याची परिणती म्हणून तुम्ही या ठिकाणी निवडून आलेला आहात. आणि आज त्या कार्यकर्त्यांना कशा पद्धतीने मान खाली घाला लावली त्याबद्दल आम्ही सर्वांनी मिळून, आताच आमचे राष्ट्रवादीचे आमचे बंधूंनी सांगितलं की आम्ही सर्वांनी मिळून पुढं एक निर्णय घेऊ की या प्रवृत्ती, अशा प्रकारची प्रवृत्ती वाढत चाललेली आहे. आपापल्या पद्धतीनं स्वतःचं त्यांना काय प्रश्न आहे आता आष्टीकरांना? तुमचा काय प्रश्न आहे? आमचा एकच प्रश्न आहे की तुम्ही तुमच्या स्वतःच्या स्वार्थासाठी इथं ज्या पद्धतीने महाविकास आघाडीने मिळून लढून त्या ठिकाणी गेलेत, जर तुम्हाला खरंच जायचं असतं तर तुम्ही या ठिकाणी पदाचा राजीनामा देऊ